नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. टेरो भविष्य आपण बघणार आहोत. मिथुन राशीसाठी 3 कार्ड काढून एनर्जी एक्सचेंज. फक्त लाईक आणि कमेंट करा. पहिलं कार्ड आपण काढत आहोत. दुसरं कार्ड आलेलं आहे. तिसरं कार्ड आलेलं आहे. तर मिथुन राशीसाठी सप्टेंबर 2026 काय सांगत आहे हे आपण आता तिन्ही सविस्तर जाणून घेऊया. काय सांगत आहे आपले भविष्य. ठीक आहे. आता आपण पहिलं कार्ड काय आलं आहे हे बघूया. हे राणीचं कार्ड आहे, परंतु हे रिव्हर्स आलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय उत्तर आहे की दुसऱ्याच्या भावना तुम्ही समजून घेत नाही. दुसऱ्याच्या भावना तुम्ही समजून घ्या आणि आपण स्वतःच्या मनामध्ये काय चाललं आहे ते समजून घ्या आणि स्वतःवर सुद्धा तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. का तुम्ही कोणाच्याही बाबतीत पूर्ण माहिती घेतल्याशिवाय चिडचिड करत आहात. ठीक आहे. आणि तुमच्या पाठीमागे कोणीतरी असे गुप्त शत्रू आहेत जे गुप्त वार करतात. त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे असं हे कार्ड सांगत आहे. जे आपण पहिलं कार्ड बघितलेलं आहे ते सांगत आहे. ठीक आहे. आता आपण दुसरं कार्ड बघूया. याचं उत्तर काय आहे ते. ठीक आहे. काय सांगत आहे दुसरं कार्ड. पैसा आपल्याकडे भरपूर येणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टीसाठी ज्या तुम्ही मेहनत केलेली आहे त्या गोष्टींचं तुम्हाला फळ तर मिळणारच आहे, परंतु यश, कीर्ती, समाधान आणि हा सर्व जो आनंद आहे तुम्हाला तो तुम्ही तुमच्या अवतीभवती म्हणजे आजूबाजूला जे व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबर वाटणार आहात. घरातल्यांबरोबर तुम्ही वाटणार आहात. ठीक आहे. पैशांच्या बाबतीत हे कार्ड सकारात्मक आहे आणि कामाच्या बाबतीतही हे कार्ड सकारात्मक समाधानी आहे. यश, कीर्ती मिळणार आहे तुम्ही आणि शांती जी यश, समाधान, व्यक्तिमत्व विकासामध्ये सांगत आहे हे. ठीक आहे. सर्व ह्या गोष्टी असे सांगत आहेत आणि तुम्हाला पुढच्या योजना बनवणं गरजेचं आहे. पुढच्या योजनेमध्ये तुम्ही काय करणार आहात ते पण तुम्हाला ठरवायचं आहे. पुढच्या काय योजना करायच्या आहेत ते तुम्हाला सर्व ठरवून घ्यायचं आहे की आपण काय करू शकतो. आता समजा ह्या कामामध्ये आपली प्रगती झाली तर पुढच्या कामामध्ये आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे. आता हे आपलं तिसरं कार्ड आहे. रिव्हर्स आलेलं आहे, परंतु हे कार्ड काय सांगत आहे. मोकळ्या विचाराने बोलणी करा. ज्यांच्याही बाबतीत तुम्हाला काही बोलणे आहे, मनामध्ये काही कटुता असेल तर तुम्ही मोकळ्या विचाराने बोलणी करा. आपण म्हणतो ना की याच्या संग भांडण झाले मग मला बोलायचं नाही, मला हे करायचं नाही किंवा मी त्याला काय म्हणणार, ते व्यक्ती मला काय बोलणार. तर असं करू नका. तुमच्याशी जे बोलणं झालेलं आहे, ज्यांचंही बोलणं झालेलं आहे, भांडणं झालेली आहेत, बातचीत आहे, तर ती मोकळ्या विचाराने समोरासमोर येऊन स्पष्ट करा. आपण कधी कधी स्पष्ट करत नाही, एकाच बाजूचं ऐकतो. तर तसं करू नका. किंवा लहान मुलांची भांडणं जरी असतील तरी तुम्ही ती ऐकून घ्या आणि त्याच्यावरती म्हणजे समोरासमोर बसून समोरासमोर बोलून तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता असं हे कार्ड सांगत आहे. आणि तुम्हाला स्वतःचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे, कारण मन शांती तुम्हाला लाभणं आवश्यकता आहे. आणि कदाचित तुम्ही ज्यावेळी काही आनंद साजरा कराल तर त्यावेळी तुमच्याकडे निगेटिव्ह एनर्जी येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला तुमचे सेवन चक्र सुद्धा शुद्ध करून घेणं गरजेचं आहे. त्या बाबतीत तुम्ही सतर्क राहा, म्हणजे कुठलीही निगेटिव्ह एनर्जी आपल्याला चिटकणार नाही. याबद्दल तुम्ही सकारात्मक राहा असं हे मिथुन राशीचं सप्टेंबर 2026 कार्ड आहे.